आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुमच्या आमच्या अतिशय जिव्हाळ्याची अशी बातमी ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींसंदर्भातली। देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे। 5 ते 6 रुपयांनी हे दर वाढू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने सुद्धा या शक्यतेला दुजोरा दिलाय। गेली अनेक वर्ष दरवाढ झाली नसल्याने इंधनाचे दर वाढू शकतात असं पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटलंय। जसं आपल्याला अंदाज होता की निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलचे दर वाढतील, तशीच घोषणा पेट्रोलियम मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे आणि पेट्रोलचे दर वाढू शकतात अशी शक्यता पेट्रोलियम मंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे। आणि एकूणच काय नेमकी घोषणा करण्यात आलेली आणि काय स्थिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्या सोबत आहेत। अक्षय, पेट्रोलचे दर वाढू शकतात अशी शक्यता आहे, त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी आहे का हा एक मुद्दा, आणि दुसरं म्हणजे काय लोकांच्या रिॲक्शन्स आहेत याबद्दल? एकूणच या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर अद्यापपर्यंत पेट्रोल दरवाढीची तशी अधिकृत घोषणा झाली नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पॅनिक वातावरण लोकांमध्ये नागरिकांमध्ये नाही आहे। मात्र जी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे की पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रानुसार आणि एका कार्यक्रमामध्ये राज्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे ज्या प्रकारे बोलत होते त्यानुसार त्यांनी हे स्पष्ट केलंय की गेल्या 4 वर्षामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव भारतामध्ये वाढलेले नाही आहेत। एकीकडे कच्च्या मालाचा आयात खर्च वाढलेला आहे, जो लष्करी संघर्ष सैन्याचा संघर्ष हा सुरू होता अमेरिका, इराण, इस्रायलमध्ये, आणि त्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या समुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांना देखील बंदी घालण्यात आली होती। अशा पार्श्वभूमीवर भारतामध्ये देखील याचा परिणाम होत असताना कुठल्याही प्रकारे गॅस असेल किंवा त्यासोबतच पेट्रोल असेल याचा तुटवडा निर्माण झाला नव्हता हे सांगत असताना मात्र आता आर्थिक संकट आहे आणि त्यामुळं एकीकडे कुठेतरी पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे वाढले जाऊ शकतात, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत। सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर कुठेतरी ज्यावेळी इतर देशांनी म्हणजे हे युद्ध ज्यावेळी इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका असं युद्ध सुरू होतं त्यावेळी इतर देशांनी आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली होती। स्वाभाविक आहे भारतात देखील त्याचे पडसाद दिसणार होते, मात्र भारतामध्ये प्रमुख काही राज्यांच्या निवडणुका होत्या आणि याचमुळे सरकारच्या माध्यमातून असा निर्णय जर घेण्यात आला असता तर त्याचा थेट परिणाम हा निवडणुकीच्या निकालावर, निवडणुकीच्या मतदानावर पडला असता आणि त्यामुळे सरकार थांबलेलं होतं। निवडणुकांचं मतदान 2 दिवसांपूर्वी पार पडलं आणि यानंतर आता सरकारच्या माध्यमातून आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून याची चाहूल देण्यात आलेली आहे की कुठेतरी येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात। एकूण आपण जर बघितलं तर कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी काही वाढ झालेली आहे आणि दुसरीकडे 2022 पासून कुठल्याही प्रकारची पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ झालेली नाही आणि याचमुळं पेट्रोलच्या किमतीत 18 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमतीमध्ये 35 रुपये प्रति लिटर इतका तोटा सहन करावा लागतो आणि त्यामुळं काहीसा हा तोटा कमी करण्यासाठी साधारण 8 रुपयापर्यंतची 5 ते 8 रुपयापर्यंतची वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये होऊ शकते अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे। मात्र याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल। आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे सातत्यानं अमेरिकेमध्ये आणि इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होतं आणि आवक कमी झाली होती, एकीकडे आवक कमी झाली होती, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे या दरामध्ये मोठी वाढ झाली होती आणि त्यामुळं जर पेट्रोल आणि डिझेलचे दर भारतात वाढवले नाही तर ते आर्थिकदृष्ट्या सरकारला देखील परवडण्यासारखं नाही। मात्र तरीही सरकार यासाठी वाट बघत होतं। ते पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सारख्या मोठे राज्य आहे, या मोठ्या राज्यांच्या निवडणुका होण्याची। अगदी आज सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे भाव हे आता जवळपास 126 पर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे पुढच्या काळात भाववाढ अटळ आहे आणि त्या अनुषंगाने सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे। खरं तर संकेत दिलेले आहेत। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल।